हरि हरि राम कृष्ण
Ah
जगी विस्तारलो माधामित्र कवन्या कारणासी येने माझे झाले माईने दाविले निजरूप निर्गुणी येने निराकारी दाने सदा माझे राहणे निरंजनी कवन्या कारणासी येने माझे झाले माईने दाविले निजरूप एका सांग देवा प्रश्न फेरावा दवलाई कवन्या कारणासी येणे माझे झाले माईने दाविले निज रूप पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
सरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वशादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी हे मळजाय माझे त्या त्या ठिकाणी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही दयांचा जनी जन्मनामात झाला जयांनी सदा वासनामात केला जयांचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा सद्गुरु रामदास मूर्ती गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो कुसरे काही तरीने बोलतो वचनाची भाविका तुमचा अनुग्रह अवलोकन झालो चराचरे एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावे तुमचा अनुग्रह अवलोकन झालो चराचरे माझे वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी प्राप्त प्रसंग या ठिकाणी एकादशीच्या निमित्तानं आणि श्री महागणपती यांच्या या दरबारामध्ये आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज तसा चांगला माहोल आहे. हार्मोनियम वाजवायला आमचे बावजी महाराज आहे.
मृदुंगाला आमचे आवडते राहुल महाराज आहे आणि गायनाला सुद्धा चांगली मंडळी आलेली आहे. टाळकरी उपस्थित इनकरी सुद्धा चांगले लाभलेले आहे. म्हणजे आता इथे काही कमी दूध असावा आणि दुधात साखर पडावी, काय कमी आहे का गोडीला? अशा पद्धतीनं आणि तुम्ही सर्व ऐकणारे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि तपवृद्ध श्रोते विचक्षण कशाला म्हणायचं? ज्ञानवृद्ध असावेत, वयोवृद्ध असावेत आणि तपवृद्ध बी असावेत. तिन्ही प्रकारचे तुम्ही सर्व मंडळी परमार्थ अगदी मनापासून आवडीनं करा. आणि मग असा हा अमृताचा वर्षा आणि सांगणारे संत श्रीपाद बाबा म्हणतात ते काय कमी आहे का? सांगणारे कोण आहे? मी नाही, मी सांगत नाही. चाळून की मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. म्हणून बोलणारा कोण आहे? कुणाच्या सत्तेने बोलतो महत्वाचा आहे. कुणाच्या सत्तेने? तुझी सत्ते असं बुद्धिदाता जे दैवत आहे ते महागणपती आणि तेच बोलून घेतात आपल्या सगळ्याकडून. कारण मज हृदय सद्गुरु किंवा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी तुझी. आणि कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सुद्धा माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांचा आहे. अधिकार आहे माऊलींचा. चालविनी जड भिंड सर्वाभूती सुखरूप ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हास. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर.
अशा माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा अभंग, अभंगाचा प्रतिपाद्य विषय लई क्लिष्ट नाही बरं का, सोपा आहे. उलट हा अभंग ज्याच्या जीवनामध्ये ज्याला समजला, ज्याला हा अभंग समजला, त्याची सरली येरधार, झाला सफल व्यापार. ज्याला अभंग समजला त्याला जिवंतपणे मोक्ष मिळू शकतो. जिवंतपणे. माणसं मेल्यावर मोक्ष मिळू म्हणतात ना, चुकीचं आहे. ज्याला जिवंतपणे मोक्ष मिळतो आणि त्याला मेल्यावर मोक्ष मिळतो. ज्याला जिवंतपणे मोक्ष मिळत नाही त्याला मेल्यावर मोक्ष मिळत नाही. आणि ज्याला हा अभंग समजला, मी म्हणतो त्याच्या एवढा भाग्यवंत दुसरा कोणीच नाही. आता समजून देणं आणि समजून घेणं काही अवघड नाही, लक्षात घ्या. समजून देणंही अवघड नाही आणि समजून घेणंही अवघड नाही. पण समजून देणाऱ्यावरती समजून घेणाऱ्याचा पहिला विश्वास लागतो. काय लागतो बघा बरं का. गीता भगवान श्रीकृष्णानं अर्जुनालाही सांगितली आणि तीच गीता भगवान श्रीकृष्णानं धर्मालाही सांगितली. पण डोक्यात धर्माच्या बसली नाही, बसली कोणाच्या? अर्जुनाच्या. का? विश्वास होता अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णावर. आणि धर्मराजाला असं वाटायचं का हा बारीक आहे माझ्यापेक्षा. काय? धर्मराजाला असं वाटायचं का हा माझ्यापेक्षा बारीक आहे, म्हणून त्याचा विश्वास बसत. आता अभंग सोडवणं आणि अभंग समजून सांगणं, परमार्थ समजून घेणंही सोपं आहे, समजून देणंही सोपं, पण विश्वास महत्वाचा आहे. काय? सांगणाऱ्यावरती ऐकणाऱ्याचा पहिला विश्वास पाहिजे. कारण काय काय करावं लागतं बघा, समजून जर घ्यायचं असेल तर. संताची सर्व भावे तास झालो त्यांचा. समजून घ्यायचा असेल तर समजून देणाऱ्यावरती पहिला विश्वास असावा लागतो. विश्वास नसेल तर समजणारच नाही गोष्ट. जर विश्वास असेल तर मग मात्र समजणार. म्हणून भगवान परमात्म्यावरती आणि अर्जुनाचा विश्वास होता. तस परमार्थ समजून घ्यायचं काही अवघड नाही. आता तुम्हाला समजून देऊ का? सोपी गोष्ट. ती बाटली द्या इकडं. सोपी गोष्ट नाही, पाणी नको, बाटली द्या फक्त. या बाटलीत काय? पाणी. हे फार फार दिवसापूर्वी काय होतं? बघा सोपं आहे, गणित सोपं आहे. सोपं करून सांगणार तुम्हाला मी. हे फार फार दिवसापूर्वी काय होतं? हे पाणी पहिले येरीत होतं. येरीच्या अगोदर येरीत कुठून आलं? नदीचा पाझर आला.
नदीच्या अगोदर बर्फ होत. कुठं? हिमालयात. हिमालयात बर्फ व्हायच्या आधी काय होतं? वाफ होतं, ढग होतं. बरोबर? ढग व्हायच्या आधी काय होतं? वाफ होतं. वाफ व्हायच्या आधी काय होतं? समुद्र होतं. है की नाही? बरोबर? हे पाणी काय होतं? समुद्र होतं. बरोबर की नाही? हा, घ्या बाटली. तुम्ही आम्ही फार फार दिवसापूर्वी काय होतो? बघा सोपं गणित आहे. तुम्ही आम्ही फार फार दिवसापूर्वी काय होतो? आता माणूस झालो. माणूस जन्माला यायच्या आधी पुत्र मांजर भोकाळ बाकाळ 84 लक्ष योनी फिरलो. 84 लक्ष योनीच्या पाठीमागे पुन्हा 84 लक्ष योनी, पुन्हा 84 लक्ष योनीच्या मागे पुन्हा 84 लक्ष योनी, पुन्हा 84 लक्ष योनीच्या पाठीमागे पुन्हा 84 लक्ष योनी. बरोबर? आणि त्याच्या आधी ज्या वेळेस या 84 लक्ष योनी चालू झाल्या तेव्हापासून समजा आपण चालू झालो. पण त्याच्या आधी काय होतो? पहिले तर कुठं काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हता, तेव्हा आपण काय होतो? बघा आता काय होतं मग तेव्हा? चैतन्य होतो आपण. काय होतो? चैतन्य होतो. अजून सोपं करून सांगू का? हे काय आहे? धोतर. हे काय आहे? पंच आहे. हे काय आहे? नेहरू. हे काय आहे? बरोबर? याला नाव, रंग, रूप आला. बरोबर की नाही? पण हे सारं एक कापूसच. पटतंय का तुम्हाला? हे सारं काय आहे? कापूस. कापूसच आहे ना. कापसाच्या वस्तू झाल्या. बरोबर की नाही? वस्तूला आकार आला, आकाराला नाव ठेवलं. तसं आपण सर्वजण पहिले चैतन्यच होतो. दुसरं काहीच नव्हतो. आपण काय होतो? चैतन्य होतो. पण आकाराला आलो आणि आकाराला आल्यावर नाव पडलं. काय पडलं? नाव पडलं. पहिला समुद्र होता पण समुद्राची वाफ झाली. पाण्यालाच नाव आहे. काय? वाफ. पुन्हा त्याचा ढग झाला. नाव काय पडलं त्याचं? पुन्हा त्याचा बर्फ झाला. नाव काय पडलं त्याचं? पुन्हा त्याची नदी झाली. नाव काय पडलं? पुन्हा त्याचा वडा झाला. नाव काय पडलं? बरोबर? नावं बदली होत गेली, वस्तू मात्र तीच. बरोबर? तसं आपली नावं वेगवेगळी होत गेली, वस्तू मात्र परमार्थ केला. 1400 वर्ष परमार्थ केला. चांदेवा कळलं नाही, कान ठोर नाही. परमार्थ किती केला याला किंमत नाही. परमार्थ कसा केला याला किंमत आहे. म्हणून चांदेवा नीट ऐक आता तरी. जन्म वायाला घालू नकोस. हा जन्म जर वायाला गेला पुन्हा 84 लक्ष योनी फिराव्या लागतील. नीट समजून घे. एक कुंभार सकाळच्या पाणी उठला, नदीला गेला. नदीवरून माती आणली, माती पोहच्याची. पाणी टाकलं त्याला मळलं. कशाला? मातीला. चिखल तयार केला. भाऊसाहेब चाक चालू केलं. चाक कुंभाराने त्याचा काय गोळा ठेवला. गाडगं बनवलं. दुसरा
झाल्या, पण माती तसं या जगतामध्ये आकार वेगवेगळे आहेत. कुणी कुत्रा असेल, कुणी मांजर असेल, कुणी खोकड असेल, कुणी माकड असेल, कुणी स्त्री असेल, कुणी पुरुष असेल, कुणी दिसाय काळा असेल, कुणी नकटा असेल, कुणी मुटका असेल, कुणी उंचाला असेल, कुणी ढेरे असेल, कुणी टाकले असेल. दिसाय वेगवेगळे तरी असले तरी असाय मात्र वस्तू तीच आहे. मुक्ताबाई सांगते 1400 वर्षाच्या चांदेवाला, एकची माती नाना परी गती, एकची माती नाना परी गती, एकची माती नाना परी गती, एकची माती नाना परी गती. समजून घेणं सोपं आहे, बरोबर. आता हे समजलं तुम्हाला, समुद्रातच पाणी साऱ्या जगात आहे, समजलं तुम्हाला. जरी डबकं दिसत असलं तरी काय आहे, जरी ओढा दिसत असला तरी, रानात दिसत असलं तरी, लक्षात आलं तुमच्या, वाफ दिसत असली तरी, ढग दिसत असला तरी, आणि बर्फ दिसत असला तरी, समुद्र जसा आहे तसं तुम्ही आम्ही कितीही वेगवेगळे दिसत असलो तरी